माजी क्रिकेटर प्रवीण आमरे यांना बजावलेली दंडाची नोटीस महसूल विभागाकडून रद्द करण्यात आली आहे। मंडल अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल संदिग्ध असल्याचं सांगत रत्नागिरी तहसीलदारांनी दंडाची नोटीस रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। आमरे यांनी केलेला खुलासा आणि छाननीनंतर दंड रद्द करत असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली। रत्नागिरी जवळच्या रीळ ग्रामपंचायत हद्दीत प्रवीण आमरे यांच्या मालकीची जागा आहे। या जागेत बेकायदेशीर बांधकाम आणि वाळू उत्खनन केल्याचा ठपका महसूल विभागाने ठेवलेला होता। या प्रकरणी आमरेंना 12,65,000च्या दंडाची नोटीस ही देण्यात आली होती। आजच मला श्री प्रवीण आमरे यांच्याकडून खुलासा प्राप्त झालेला आहे। सदरचा खुलासा व मंडळाधिकारी जयगड यांनी सादर केलेला अहवाल हे पाहता अहवालामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये संदिग्धता आहे। त्याच्यामुळं दिलेला श्री प्रवीण आमरे यांनी दिलेला जो खुलासा आहे तो मी मान्य करत आहे आणि ह्या कार्यालयामार्फत त्यांना जी दंडाची नोटीस दिली होती ती आज मी रद्द करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।